निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग आउटगोइंग सुरू होते आणि त्याच पार्श्वभूमीवर पिंपरीमधून एक मोठी बातमी येते। पिंपरीमध्ये भाजपमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून नगरसेवकांचं इनकमिंग झालेलं आहे। मोठा धक्का बसलाय राष्ट्रवादीला। इथे राष्ट्रवादीच्या 3 नगरसेवकांनी आयुक्तांकडे राजीनामा दिल्याचं समजतंय। नाझिम मुल्ला आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। नाझिम, हे नगरसेवक कोण आहेत आणि किती जणांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे? 3 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत। शत्रुघ्न ताटे, राजेंद्र जगताप आणि विनायक गायकवाड असं हे 3 राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत। तर काँग्रेसचा एक जालिंदर शिंदे असे चौघांनी आज राजीनामे या ठिकाणी दिले आहेत। राष्ट्रवादीचे जे 3ही नगरसेवक आहेत ते भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक आहेत। सुरुवातीपासून त्यांनी त्यांच्यासाठीच काम केलेलं आहे आणि जरी ते राष्ट्रवादीमध्ये असले तरी वारंवार ते त्यांच्यासोबत अनेक ठिकाणी या ठिकाणी दिसून आलेले आहेत। भाजपच्या अनेक कार्यक्रमामध्ये देखील त्यांचा वावर या ठिकाणी बऱ्याचदा या ठिकाणी दिसून आलेला आहे आणि आता त्यांनी या ठिकाणी राजीनामे दिलेले आहेत। त्यामुळे निश्चितपणे ते भाजपमध्येच प्रवेश करतील असा या ठिकाणी अंदाज या ठिकाणी सर्वांनीच बांधलेला आहे आणि तशा प्रकारची पावलं देखील त्यांच्याकडून उचलली गेलेली आहेत। दुसरीकडे जालिंदर शिंदे जे काँग्रेसचे नगरसेवक आहेत त्यांनी राजीनामा दिला आहे आणि ते राष्ट्रवादीच्या गोठात या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून बसताना या ठिकाणी दिसत आहेत। चर्चेमध्ये या ठिकाणी काही लोकांशी करताना या ठिकाणी ते दिसलेले आहेत। त्यांना राष्ट्रवादीमधून या ठिकाणी आताची येणारी महानगरपालिका निवडणुका जी आहे ती लढवायची आहे। आपण पाहिलेलं आहे की शिवसेनेनं जेव्हा युती तुटल्याची घोषणा केली त्याच्या दुसऱ्या दिवशीच या ठिकाणी 5 नगरसेवकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधल्या राजीनामे दिले होते आणि त्यानंतर आता ह्या 4 नगरसेवकांनी म्हणजे एकूण 9 नगरसेवकांनी आतापर्यंत राजीनामे दिल्याचं चित्र या ठिकाणी दिसतंय। त्यामुळे आयाराम गयारामला आता जोर आल्याचं आपणास पाहायला मिळत आहे। नक्कीच नाझिम, तू लक्ष ठेवून राहा, अपडेट्स तुझ्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।